आता करते सुरुवात. दररोज नाश्त्यासाठी काय बनवा हे तर खूप मोठं टेन्शन आहे. मलाच नाही तर प्रत्येक लेडीजला हे टेन्शन असतं. त्यामुळे आदल्या रात्रीच हे ठरवावं लागतं की उद्या नाश्त्यामध्ये किंवा मुलांच्या टिफिनसाठी किंवा हसबंडच्या टिफिनसाठी काय द्यायचं. तर तुम्हाला पडतो का नाही प्रश्न मला सांगा. मला माहिती आहे पडतो, पण बरेच जण आधीच ठरवतात. जसं की मी रात्री झोपतानाच ठरवते आणि माझी दोन्ही मुलं पण रात्री झोपताना मला दररोज प्रश्न करतात की आई टिफिनला आणि नाश्त्याला उद्या काय बनवते. मग त्यांना आदल्या रात्रीच सांगावं लागतं. मग ते सकाळी उठलं का मग ते बरोबर लक्षात ठेवतात, जे मी पदार्थ सांगितलाय तोच नाश्त्यामध्ये दिसला पाहिजे, नाहीतर मग आरडाओरडा करतात. रात्रीच मला विचारत होते, तर मग मी म्हटलं त्यांना मस्त शेंगाच्या पोळ्या बनवते, तर ते खूप आनंदी होते आणि सकाळी उठल्या उठल्या म्हणत होते शेंगाची पोळी झाली का नाही. आता तुम्ही पाठीमागे बघू शकता, गुब्बीने चाकू घेतला होता आणि त्यानंच ठेवला. आता मला काय माहिती नव्हतं, आता मी व्हिडिओ एडिट करताना मला समजलं. कारण ना मी स्वयंपाक करताना बिझी असते आणि मुलं असं काहीतरी करत असतात, ते समजतच नाही. पण डोळ्याच्या आड हे असे काय करत असतात. शेंगाच्या पोळ्या मस्त अशा टम्म फुगल्या होत्या. आता हेच नाश्ता असणार आहे, हेच प्रिन्सच्या टिफिनला देणार आहे. सो त्याला खायला पण दिलं आणि मी काय गोड खात नाही, त्यामुळे माझ्यासाठी दुसरं काहीतरी बनवावं लागतंय. तर सकाळी उठल्या उठल्याच घरं लोटून काढली होती, पण डबल अजून एकदा काढावीच लागतात. कारण मुलं इतकी कचरा करतात ना, मग ते पायाला चिटकून बेडवर किंवा त्या सोफ्यावर घाण होते आणि ते चिकटून जातं. सो सोफ्याचा कवर निघतो, स्वच्छ धुता येतो, म्हणून चांगली गोष्ट आहे. नाहीतर खूप घाण झाला असता. तर ऑलरेडी 2 वेळा मी तो धुवून घेतलाय, तरी पण मुलं त्याच्यावर पाणी किंवा खायला त्याच्यावरच बसतात आणि ते सांडतात. तर बघा कॅमेरा बघून कसा हाय करतोय, असं लोटून वगैरे काढला. आणि दिवसातून एकदा दोनदाच नाही, तर मला वाटते 7 ते 8 वेळा तर मला लोटून काढावंच लागतं. असो, आता नवीन लेकरांची आई आहे म्हणल्यावर एवढं तर सहन करावंच लागतं. आणि माझ्यासारखे आई कोण कोण आहेत मला नक्की सांगा. पसारा बघून तर माझं खूप डोकं दुखतं आणि लगेच मी आवरायला घेते आणि चिडचिड खूप होते बरं का माझी अशामुळेच. तसं पण सगळ्याच आईंची चिडचिड होत असते, त्यात काय वादच नाही. असो, तर मी ब्लाऊज पण शिवत असते. ब्लाऊज 2-3 कट करून ठेवल्यात. आता जेव्हा टाईम भेटेल ना, तेव्हा ते शिवून घ्यायचे आहेत. सकाळची तर खूप कामं असतात. त्याला प्रिन्सचं एकतर आवरायचं असतं, त्यानंतर त्याचं टिफिन वगैरे भरायचं, त्याचा होमवर्क आदल्या रात्रीच मला करून घ्यावा लागतो. जर रात्री नाही झालं तर सकाळी घाई गडबडीत मी करून घेत असते. असो, त्यानंतर प्रिन्स शाळेत गेला की सगळी कामं झालीच होती माझी. धुणं, भांडी, फरशी पुसणं वगैरे, नाश्ता वगैरे करून झाला होता. तर म्हणलं चला व्हिडिओची एडिटिंग करावी. सो व्हिडिओची एडिटिंग करायला मी इथे बसले होते आणि थंडी तर इतकी जास्त प्रमाणात वाढली आहे ना. सो खूप म्हणजे खूप बेकार थंडी झाली आहे, काहीच करू वाटत नाही. सो व्हिडिओची एडिटिंग वगैरे केली आणि त्यानंतर दुपारच्या स्वयंपाकाची तयारी करायला घेतली. तर इथं मी घेवड्याच्या शेंगा होत्या, मला गावावरून मामींनी दिल्या होत्या, चुलत मामी आहेत त्यांनी. सो त्या निवडून घेतल्या आणि स्वच्छ धुवून घेतल्यात. मी कधीच घेवड्याची शेंग ना अशी शिजवून करत नाही, डायरेक्टली फोडणी घालून करते. आणि खरं सांगते, डायरेक्टली फोडणी घातलेली जी शेवग्याची शेंगाची भाजी असते ना, ती इतकी टेस्टी लागते ना, खूपच टेस्टी लागते. तुम्ही नसेल केली कधी तर करून बघा. लसूण मस्त तेलात फ्राय करत होते मी. आणि बरेच जण ना भाजी काय ते घेवड्याच्या शेंगा शिजवून घेतात आणि मग फोडणी देतात, पण ते शिजवल्यामुळे सगळी टेस्ट जाते. आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं ना, काय होत नाही. आणि निवडतानाच आपण सगळं बघून नीट निवडत असतो, त्यामुळे आळी वगैरे दिसली का ते आपण शेंगा घेत नाही. त्यामुळे स्वच्छ धुलं का विषय संपत असतो. सो नक्की तुम्ही माझ्या पद्धतीने एकदा करून बघा. लसूण छान परतला का मी तिथं धुलेल्या शेंगा त्यामध्ये घातल्या आणि छान ते तेलामध्ये फ्राय करून घेतल्या. फ्राय करून झाल्यावरच मी त्यामध्ये मीठ घालत असते. मीठ घालायची कधीच गडबड करायची नाही, तेलात तर अजिबात मीठ घालायचं नाही. त्यानंतर मीठ घातल्यानंतर पण मी चटणी वगैरे लगेच घालत नाही, तसंच एक 2 ते 3 मिनटं वाफवून घेते लो फ्लेमवर. हे मिक्स करून घेतलं आणि माझं बाळ मध्ये मध्ये काहीतरी विचारत होतो, त्यालाच मी काहीतरी म्हणत होते. ॲक्च्युली ते किचन कट्ट्यावर चढतो, त्यामुळे मी त्याला सारखं वारंवार अलर्ट करत असते की इकडे येऊ नको, गरम आहे गरम आहे, हा आहे हा आहे. मग असं म्हटल्यावर तो तिथेच थांबतो, म्हणूनच मला त्याच्याकडे लक्ष द्यावं लागतं. तर इथे मी शेंग वाफायला ठेवलेली आहे. तर बाकीची काही कामं नव्हती, सगळी सकाळचीच झालेली होती. तर दूध ह्यांनी आत्ताच आणून दिलं होतं, सो ते गरम करून घेतलं. आणि मी दुपारचं दररोज दूध खाते बरं का भाकरीसोबत, कारण त्याने ना कॅल्शियमची कमतरता जाणवत नाही आणि माझ्या शरीरातलं कॅल्शियम ना सारखंच कमी होतं. तर बघू शकता तुम्ही शेंगा छान वाफवून झालेले आहेत. तर ह्यामध्ये आता चटणी घालायची. जास्त मी चटणीचा वापर करत नाही बरं का, कारण ते हेल्थसाठी आपल्या चांगल्या नसतं आणि माझी मुलं पण जेवतच असतात आमच्यासोबत, त्यामुळे मी कमी तिखटच बनवते. तुम्ही सुद्धा जास्त तिखट खात असाल ना,
तर कमी प्रमाणात खा, कारण हेल्थला ते चांगलं नाही. छान चटणी घालून पण वाफवून घेतला आणि पूर्ण शिजून झाल्यावर मी त्यामध्ये थोडासा शेंगाचा कूट घातलेला आहे आणि छान ते मिक्स करून घेतलेलं आहे आणि अजून थोडं वाफवून गॅसची फ्लेम बंद करायची आहे. तर पाठीमागून प्रिन्स आला तर ते देवघरात गेला होता, कारण त्याचं जे दप्तर असतं ना ते तिथंच ठेवत असते. मस्त गरमागरम ज्वारीची भाकरी घेतली आणि मस्त ते एन्जॉय केलं. भाकरीसोबत काय ते घेवड्याची शेंग इतकी टेस्टी लागते ना, खूपच टेस्टी. 5 वाजलेत आणि 3:30ला सगळी कामं झाली होती, जेवण करून किचन वगैरे आवरलं आणि म्हटलं थोडा वेळ झोपावं. मुलांना पण झोपवलं, तर अजून झोपीत आहेत मुलं. तर माझं कसं आहे, झोपले का अर्ध्या तासात उठायचं मला होत नाही कधीच. 2-2.5 तासाची झोप तर होते, म्हणून मी दुपारचं झोपायचं टाळत असते. पण आज तसंच झालं, इतक्या वेळ मी झोपले. असो, आता भरपूर काम आहेत, मुलांना भूक लागेल, जो त्यांच्यासाठी काहीतरी करावं लागेल आणि असं काहीतरी बनवते जे मलाही खाता येईल. मग आम्ही तिघं मिळून खातो. सो काय बनवते बघूया. खायचं, भूक लागली? उभीला उठव. शिव, मम्मा खायचं, उठा. तर मस्त इंद्रायणी भात शिजवला होता, दूध भात असं चारते मुलांना. आणि मी सुद्धा भात आणि शेंगात चटणी खाणार आहे, खूप छान लागतं. इंद्रायणी भात आणि दूध हे कॉम्बिनेशन खरंच तुम्ही ट्राय केलं नसेल तर एकदा करा, अप्रतिम लागतं. मला चिकट भातच जास्त आवडतो आणि माझ्या मुलांना पण. तर आता मी त्यांना चारते. तर प्रिन्स नाही इकडे होमवर्क करायला लागलाय बघा. काय करतोय? व्हिडिओ करू नको म्हणतोय. काय करतोय पिलो? काय दिलंय होमवर्क मध्ये? हे तू काढलंय पिलू? बघा प्रिन्सची हँडरायटिंग कशी आहे. आता नर्सरीला आहे तो. ही कशाला असं काढले? करा, फिनिश करा होमवर्क. मम्मा खायचं आपल्याला. ह्यांना ऑमलेट खायचं होतं, मग रात्रीच्या वेळेस ऑमलेट करते. दुपारी हे जेवायला आलेच नाही, काम होतं भरपूर. मग दुपारचीच भाजी उरली, ते आणि ऑमलेट खातात. तर रात्रीचं पण सगळं काम माझं इथं झालं होतं. तर इथं मी साबुदाणा घेत होते भिजत घालायला, कारण उपवास पण असतोच. पण कधी कधी ना मुलांना आवडतो, मग ते मला म्हणत असतात उद्या सकाळी नाश्त्यामध्ये साबुदाणा बनव, साबुदाण्याची खिचडी बनव आणि टिफिनला पण तेच दे, असं प्रिन्स म्हणत असतो. म्हणून मला रात्रीच हे भिजत घालावं लागतं. सो मग ते स्वच्छ धुवून घेते मी आणि मग भिजायला घालते. थोडंसं पाणी त्याच्यावर ठेवायचं, म्हणजे ते बुडून ना वर एक बोटभर पाणी त्यावर दिसायला पाहिजे. मग रात्रभर ओव्हरनाईट ना ते खूप छान भिजतात साबुदाणा. एकदम सकाळी ना मऊ आणि सुटसुटीत आपला साबुदाण्याची खिचडी होते. सो मला माझ्या मुलांना खूप जास्त प्रमाणात आवडते. तुम्ही बघू शकता पाण्याचं प्रमाण इतकं ठेवायचं आहे आपल्याला. स्वच्छ धुवून घेऊन दुसरं पाणी मी ठेवलेलं आहे. असो, कसं वाटलं माझं हे रुटीन मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करा.